आणि 9च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाच्या 4 बातम्या बघायच्या आहेत। मात्र मुंबईतनं एक धक्कादायक बातमी समोर येतेय। एका टीव्ही अभिनेत्रीला तब्बल 7 तास डिजिटल अरेस्ट करण्यात आली होती। डिजिटल अरेस्ट करून या अभिनेत्रीची 6.5 लाख रुपयांची फसवणूक सुद्धा करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांचा अधिकारी असल्याचा बनाव करून हे पैसे उकळले गेले। अभिनेत्रीला कायदेशीर कारवाई करण्याची आणि पासपोर्ट जप्त करण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयाची बनावट नोटीस दाखवून या अभिनेत्रीला घाबरवण्यात आलं। या प्रकरणी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्रीनं अनेक बंगाली टेलिव्हिजन शो आणि काही हिंदी मालिकांमध्ये काम केलंय। अधिक माहिती घेऊयात ऋतिक गणकवारकडून। ऋतिक, वारंवार डिजिटल अरेस्टच्या घटना घडतायत आणि त्यातच एका अभिनेत्रीला अशा पद्धतीने फसवून ठेवलं होतं, काय अधिक माहिती? नक्कीच अतिशय धक्कादायक घटना अशी म्हणावी लागेल। आता या प्रकरणी ओशिवारा पोलीस ठाण्यात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वारंवार असे प्रकार सध्या समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कालच एक प्रकरण समोर आलेलं होतं, 58 करोड रुपयाचं हे डिजिटल अरेस्टचं प्रकरण होतं ना, आज पुन्हा एकदा असं प्रकरण समोर आलेलं आहे। एका अभिनेत्रीची जवळपास 6.5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली होती आणि तिला 7 तास जे आहे ते डिजिटल अरेस्ट केलेलं होतं। त्यामुळं धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण की वारंवार अशा घटना समोर येत आहे। पोलिसांकडूनही सांगण्यात येते की डिजिटल अरेस्ट असा हा प्रकारच भारतीय संविधानात नाहीये, मात्र तरी देखील लोक जे आहे ते बळी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अभिनेत्री जी आहे ती हिंदी मालिकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि तिची जवळपास 7 तास डिजिटल अरेस्ट झालेली आहे। दिल्लीचा अधिकारी असल्याचं भासवत तिला डिजिटल अरेस्ट करण्यात आली। काही कोर्टाचे कागदपत्र देखील तिच्या समोर ठेवण्यात आले। त्यामुळे अभिनेत्रीचा विश्वास संपादन केला आणि ती डिजिटल अरेस्ट झाली। ज्यावेळी तिने पैसे ट्रान्सफर केले त्यानंतर तिने थोडीशी शहानिशा केली आणि ट्रू कॉलरवरती कळालं की हा नंबर फेक आहे। त्यानंतर तिला आपली फसवणूक झाल्याचं कळलं आणि त्यानंतर अभिनेत्रीने ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद केलेली आहे। नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी ऋतिक। आपण बघतोय कशा पद्धतीने ही फसवणूक केलेली होती। मात्र सर्वसामान्यांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये, कारण डिजिटल अरेस्ट पासून तुम्ही संरक्षण करणं सध्या खूप गरजेचं आहे।